सुभाषनगर ते राजारामपुरी रस्त्यावरती कचऱ्याचं साम्राज्य, मनपा आणि लोकप्रतिनिधींचं अक्षम्य दुर्लक्ष। वारणा विद्यापीठ, वारणा नगर संलग्नित तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट, 2 वेळा MBA मानांकन, NAC A ग्रेड, 100% इंटर्नशिप आणि प्लेसमेंट देणारी संस्था। प्रथम आणि द्वितीय वर्ष बीटेक करता TCS स्पॉन्सर्ड कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टीम, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, केमिकल आणि कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, तसंच MTech करता स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, CSE, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, मेकॅनिकल डिझाईन, केमिकल ENTC, त्याचबरोबर LLB, BA LLB, BBA LLB, BCA, BBA, MCA, MBA शाखांसाठी प्रवेश सुरू। वारणा विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात हॉस्टेल, मेस, बस, NCC, NSS, भव्य क्रीडांगण अशा सर्व सुविधांनी परिपूर्ण 1983 पासून तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापकांमार्फत दर्जेदार शिक्षण देणारी संस्था TKIET वारणानगर ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट। प्रवेश संपर्क 94 21 26 19 92। कोल्हापूर शहरातील सुभाषनगर ते राजारामपुरी रस्त्यावरील दत्त मंदिर, सम्राटनगर परिसरात सध्या कचऱ्याचं मोठं साम्राज्य पसरलंय। अनेक दिवसांपासून आता या ठिकाणी कचऱ्याचा ढीग साचला असून महापालिका प्रशासनानं याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलंय। सुभाषनगर ते राजारामपुरी या प्रमुख रस्त्यावरती दत्त मंदिराजवळ दररोज हजारो नागरिकांची ये-जा असते। मात्र या ठिकाणी कचऱ्याचा उठाव वेळेवरती न झाल्यानं रस्त्याकडेला कचऱ्याचा मोठा ढीग तयार झालाय। पावसाळा सुरू असल्यानं या कचऱ्यातून प्रचंड दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। स्थानिक नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींचेही या समस्येकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। निवडणुका आल्या की दारात येऊन मोठमोठी आश्वासनं देणारे लोकप्रतिनिधी निवडणूक होताच या भागाकडे फिरकूनही पाहत नाहीत, असा संताप स्थानिक नागरिक व्यक्त करतायत। रस्त्यावरती साचलेल्या या कचऱ्यामुळे परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावरती वाढली आहे। यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या लहान मुलांवरती आणि ज्येष्ठ नागरिकांवरती कुत्रे धावून जाण्याचे प्रकार घडत आहेत, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याची शक्यता असताना सुद्धा आता महापालिका प्रशासन ढिम्म हलण्यास तयार नाही। त्यामुळे आम्हाला या कचऱ्याच्या त्रासातून मुक्ती कधी मिळणार आणि प्रशासनाला कधी जाग येणार, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत। आता कोल्हापूर महापालिका प्रशासन या कचऱ्याचा उठाव तातडीने करणार की नागरिकांना असेच दुर्गंधित दिवस काढावे लागणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।